इथे उतरलो आहोत आम्ही ब्रेकसाठी। तर हे कुठलं गाव आहे मला माहीत नाही, पण इथे आम्ही ब्रेकसाठी उतरलो आणि थोड्याफार वस्तू घेतल्या खाण्याच्या काही। अल्फान्सो दे, आत्याला दे मँगो ज्यूस। अब चालू है गोगड़े फ्लॅश। श्रीशू जेवण कर, ए हाय कर, हाय कर। लग्नाची पंगत आहे, माझ्या लग्नाची पंगत नाही। श्रीशू हाय कर, नाही करते। इथे ट्रॅव्हल्स थांबलेली आहे धाब्यावर जेवणासाठी आणि हे आहे आरेगाव। इथे सगळ्याच ट्रॅव्हल्स थांबलेल्या होत्या, विदर्भ, चाणक्य, महालक्ष्मी, अजून भरपूर अशा ट्रॅव्हल्स होत्या। तर इथे कॉमेडी चालू आहे आमची। हे आमची चुडेल फिरत आहे इथे, आहे ना? एवढं महाग महाग देतात। एक स्प्राइट 20 रुपयाला 25 रुपयाला दिलाय। काय बघा फ्रेंड्स, तरी पण आम्ही घेतला कारण आम्ही मम्मा हे दाखवू द्या फ्रेंड्स। हाय फ्रेंड्स, आता ढाब्यावाल्याने आम्हाला हकलवून दिलं, तर आम्ही येऊन गेलो। फ्लॅश सीट कोणतं मी होतं तर बेस जावा ई सिटी पॅसेंजर आहे। स्प्राइट काय बकवास स्प्राइट होता गाईस। ढाब्याचं नाव एकदम काळजीपूर्वक नोंदवून घ्या। काय ग एक गाणं म्हणून दाखव ग। ए दोघी जणी एक गाणं म्हणून दाखवा। ए ते पण ना, ए ते नाही ग, ते रामा हरे घर में भारत का बच्चा बच्चा बोलून दाखव। तर इथे आमची ट्रॅव्हल्स थांबलेली आहे साखरा या गावी। इथे आम्ही उतरलो आहोत। हा आमचा लास्ट स्टॉप होता साखरा। आणि बघा मुलींची मस्ती चालू आहे इथे पण। माझ्या श्रीशाला तर माती खेळायला भेटली आणि मातीमध्ये खेळत होती ती। आणि हे ऑटो घेऊन आलेले आहेत आमचे फुपाजी, म्हणजे माझ्या मिस्टरांचे फुपाजी लागतात हे। तर आम्हाला घ्यायला आलेले होते आमच्या गावावरून आणि ते पण कॉमेडी करत होते ओवी सोबत, श्रीशा सोबत, अवनी सोबत वगैरे। बघा माझी मुलगी कशी माती खेळत बसली आहे इथे। अरे जायचं आपल्याला, चल 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 वर चल, वर चल वर चल। लिंगीला जाऊन खेळणार, लिंगीला जाऊन मातीमध्येच खेळायचं तुला। कशाला गेले पुण्याला? कोण काम करायला? इथं काम करणं म्हणा वावरात। काम करायला माझ्यासारखं वावरात काम करतो। इथे ऑफिस बनवून घेऊ आपण वावरात। बाईक वटावू नाही। चाली बॅग एक एक एक।
हे आहे खेकडी गाव. इथून आम्ही पाण्याचे बॅरल आणतो. फिल्टर केलेले पाणी असते इथून मिळते ते. या गावातनं आणत असतो आम्ही. गाईज हे आमची आली सासरवाडी. तर फायनली आमचं गाव आलेलं आहे. माझी सासरवाडी. त्याचं नाव आहे लिंगी. गावाचं नाव आहे लिंगी. तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. तर खूप ऑटोमध्ये दचके लागत होते आम्हाला. रोड एवढे प्रॉपर नसतात खेडेगावाकडे, त्याच्यामुळे थोडेफार दचके तर लागतच असतात गावाकडे साईडला. ह्या ज्या आहेत त्या आहे माझ्या मिस्टरांच्या आत्या. आणि फायनली घर आलेलं आहे आमचं. तर या बघा आमच्या सासूबाई बसलेल्या आहेत तिथे. तर असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.